ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है और इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो भी इस देश के लिए और मरेंगे तो भी इस देश के लिए, और मरने के बाद भी इस गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, बोलो भारत माता की, भारत माता की। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। परमुलखात आणि परचाकरीत राहून सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्य स्थापनेची बीज पेरली। ते शहाजीराजे भोसले जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली फार कमी होत चालल्यात, पण ज्यांचं नाव घेतल्यानंतर आजही मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ वेळ काळ आणि परिस्थितीचं भान ठेवून ज्यांनी नांगर हाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातांमध्ये प्रसंगी तलवारी देऊन ते बहुजनांचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ते जगातले सर्वात आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज। माती तुळापूरची पावन झाली तुझ्या रक्तानं, हे साखळदंड ही झाले तर धन्य तुझ्या स्पर्शानं। पाहुणे मृत्यू तुझं पुढे शत्रुही नतमस्तक झाला, आणि स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला। अहो जो मरतानाही म्हणत होता, जो मरतानाही म्हणत होता की आबासाहेब आबाळ भरल्या डोळ्यांतून तुम्ही मला पाहत असाल हो, पण माफ करा ना आबासाहेब, तुमचं हे आबाळ एवढं रूप पाहण्यासाठी आज माझ्याकडे डोळे उरले नाही तो। अहो जो मरताना म्हणत होता की आबासाहेब तुमचा हात विश्वासानं धरून मी आग्र्याहून सही सलामत सुटलो होतो, पण माफ करा ना आबासाहेब, असते हात सुद्धा उरले नाही तो। अहो जो मरताना म्हणत होता की आबासाहेब मी याच मुखानं साथ घातली आबासाहेब आबासाहेब आबासाहेब, पण माफ करा ना आबासाहेब, आज त्या मुखामध्ये जीभ सुद्धा उरली नाही हो। पण एक सांगतो आबासाहेब, जर माझ्या रक्तानं हा महाराष्ट्र पवित्र होणार असेल तर त्या रायगडाच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेल की मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल, पण पुन्हा पुन्हा जन्माला घालताना मला शिवपुत्र म्हणून जन्माला घाल असं सांगणारे छत्रपती संभाजी महाराज। आम्हा घरी धन शब्दांची रत्न, शब्दांची तर शस्त्र यत्न करू आणि शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका या शब्दांमध्ये ज्यांनी शब्दांचा गौरव केला। आणि इतकंच नव्हे तर शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र या विश्वाचे की म्हणत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली ते जगद्गुरु तुकाराम महाराज। बिन चेहऱ्याचं आयुष्य जगणाऱ्या कोट्यावधी लोकांना ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करून दिली, त्या जगातल्या सर्वात मोठ्या लिखित राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न बुद्धिरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। गोरगरिबांच्या घरापर्यंत न दीनदलितांच्या हृदयापर्यंत ज्यांनी शिक्षणाची गंगा पोहोचवली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। आणि त्याचबरोबर 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाखातर ज्यांनी स्वतःचं रक्तच नाही सांडलं तर स्वतःचा जीव सुद्धा देऊन या ठिकाणी स्वराज्याचं स्वप्न फुलवलं, त्या 18 पगड जातीतल्या मावळ्यांना मी अतुल कासव तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये प्रथमतः अभिवादन करतो।